नमस्कार, मी प्रशांत कदम. निवडणुका हायजॅक करण्याचे 101 उपाय असं पुस्तक जर उद्या मोदी शहांनी काढलं तर फार आश्चर्य वाटून घेऊ नका. आत्तापर्यंत वोट चोरीचे आरोप होत होते. आता या देशामध्ये थेट सीट चोरी, राज्यसभा चोरी होऊ लागलेली आहे. म्हणजे कदाचित वोट चोरीची प्रक्रिया थोडीशी लांबलचक आहे. मतदार याद्या बदलायच्या आणि मग नंतर मतदान होणार आणि आपला उमेदवार विजयी घोषित होणार. पण इतका सुद्धा वेळ आता बहुधा या सत्ताधीशांना नाही आहे. त्याच्यापेक्षा थेट समोरचा उमेदवार जो आहे तो काहीतरी एक क्षुल्लक चूक काढायची आणि ती देखील नियमबाह्य, आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तो उमेदवारच बाद करून टाकायचा, म्हणजे आपला उमेदवार विजयी. ही जरा इन्स्टंट फास्ट प्रक्रिया जी आहे ती बहुधा आता त्यांनी या निवडणूक चोरीमध्ये शोधल्याचं दिसतंय. मध्य प्रदेशामध्ये काल काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांच्या बाबतीत जो प्रकार घडलेला आहे तो अभूतपूर्व आहे. आणि या देशातल्या इतक्या व्यवस्था हायजॅक केल्यानंतर आता बहुधा कायदे, नियम, कानून याची कुठलीही भीती किंवा हे नियम तोडण्याची कसलीही लाज आता या सत्ताधीशांना उरलेली नाही. म्हणजे कुठून नेमकी या विषयाला सुरुवात करावी हेच कळत नाही आहे. म्हणजे एकाच दिवशी मध्य प्रदेश आणि झारखंड दोनही ठिकाणी सेम घटना होतात. इथं काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावरती आक्षेप घेतला जातो आणि थेट अर्ज बाद केला जातो. तसंच झारखंडमध्ये परिमल नथवाणी जे अंबानींचे अत्यंत जवळचे गृहस्थ आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आक्षेप घेतलेला होता. पण तिथं आक्षेप घेतल्यानंतर तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत ते परिमल नथवाणी यांना 1 दिवसांचा अजून वेळ देतात, स्वतः फिजिकली अपियर व्हायला. अर्ज बाद करत नाहीत. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज मात्र थेटपणे बाद केला जातो. सोबतच मध्य प्रदेशची जर तुम्ही विधानसभेची आकडेवारी बघितली तर काँग्रेसकडं किमान आपला एक उमेदवार निवडून यावा एवढं संख्याबळ आहे. भाजपकडं 10 ते 11 मतं कमी आहेत. पण तरीसुद्धा त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये घोडेबाजार करायचं ठरवलं आणि आपला एक अतिरिक्त उमेदवार महेश केवाट यांची उमेदवारी आयत्या क्षणी जाहीर झाली. ज्यावेळी देशामध्ये इतकं महागाईचं संकट आहे, बचत करा, सोनं खरेदी करू नका, विदेशात फिरू नका, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, असे उपदेशाचे डोस आपले पंतप्रधान मोदी आपल्या सगळ्यांना पाजतायत. त्यावेळी निवडणुकीमधला हा खेळ करण्यासाठी पैसा लागू शकतो आणि इतका मोठा पैशांचा खेळ होणार आहे, तो खेळ थांबवण्याचं सौजन्य मात्र त्यांच्यामध्ये नाही आहे. एक जागा जर भाजपची कमी निवडून आली किंवा जिथं काँग्रेसची निवडून येणार आहे, 61 मतं आहेत काँग्रेसकडं आणि निवडणुकीसाठी आवश्यक मतं जिंकायला 58 आहेत. जिंकू द्यावी काँग्रेसला एक तरी जागा, या मताची या काळात सुद्धा भाजप नाही आहे आणि त्यांना अशाही परिस्थितीमध्ये पैशांचा आणि आकड्यांचा खेळ करायचा आहे, घोडेबाजार करायचा आहे आणि त्यामुळं त्यांनी अतिरिक्त उमेदवार दिला. म्हणजे सुरुवात तिथून झालेली होती. त्याच्यानंतर काँग्रेसचे आमदार हे कर्नाटकमध्ये जिथं त्यांची सत्ता आहे तिथल्या रिसॉर्टच्या दिशेनं निघाले पण होते. ते जायच्या वेळीसुद्धा म्हणजे बघा खेळ कुठून कसा चालू होता. त्यांचं विमान जे आहे ते बराच काळ उड्डाण होऊ दिलं जात नव्हतं. वेगवेगळ्या कारणांमुळं त्याला परवानग्या नाकारल्या जात होत्या. संध्याकाळपर्यंत या सगळ्याबद्दलचे प्रयत्न करून झाल्यानंतर ज्यावेळी हा उमेदवारी अर्ज बाद होत होता किंवा तो होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर या विमानाला परवानगी मिळाली. ते आमदार कर्नाटकमध्ये पोहोचले आणि पुन्हा तिथं गेल्यानंतर त्यांना कळलं की आपल्या इथं येण्याचा काहीच फायदा नाही आहे, कारण आपल्या उमेदवाराचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे. आणि दोन्हीकडं सेम परिस्थिती आहे. या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलेलं आहे राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल, तिथं एकच कायदा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कसा काय लागू होऊ शकतो. आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या टीमला आता एवढीसुद्धा लाज उरलेली नाही आहे का की भाजप सांगेल तशाच पद्धतीनं सगळं करायचं, हे त्यांनी आता ठरवून टाकलेलं आहे. किमान ते तरी त्यांनी आता जाहीर करायला पाहिजे. आणि याच्यातली कमाल गोष्ट काय आहे बघा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात 10 मुद्द्यांमध्ये हे सगळं प्रकरण सांगतो मी. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात कुठली FIR दाखल नाही आहे. त्यांच्या विरोधात केवळ एक प्रायव्हेट नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली होती. तेलंगणामधली एक केस आहे आणि हे सगळं प्रकरण 2022चं आहे, ज्याच्यामध्ये
एका महिलेनं काँग्रेस नेता कुंभम शिवाकुमार रेड्डी यांच्यावरती छेडछाड आणि धमकीचा आरोप लावलेला होता. आता या महिलेचा आरोप होता की यावेळी काँग्रेस नेतृत्वानं आपल्या तक्रारीची काही दखल घेतली नाही आणि त्यावेळी तेलंगणाच्या प्रभारी होत्या मीनाक्षी नटराजन आणि पक्षाचं जे संविधान आहे त्याचं पालन न करता त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं असं त्या महिलेचं म्हणणं आहे. आता हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अर्थात याच्यामध्ये FIR नाही आहे, पण केवळ प्रायव्हेट नोटीस आहे. नोटिसीची सुद्धा माहिती द्यायला पाहिजे होती असं भाजपची तक्रार होती. आणि त्याच्यानंतर काँग्रेसचं म्हणणं असं होतं की हा काही गुन्हा दाखल नाही आहे, त्यामुळं त्याची माहिती देणं हे काही कायद्यानं बंधनकारक नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा रिटर्निंग ऑफिसरकडं हा निर्णय आला की ही माहिती त्यांनी लपवली आहे की नाही, त्याच्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनं तातडीनं या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचा अर्जच बाद करून टाकला. बरं, अर्ज बाद केल्यानंतर तिकडे काँग्रेसचे दिल्लीतले नेते निवडणूक आयोगाला भेटायला जाऊ पाहत होते, तर तिथं काँग्रेसच्या नेत्यांना साधी भेटसुद्धा निवडणूक आयोगानं दिलेली नाही. म्हणजे किती गंभीर गोष्टी या एकाच प्रकरणामध्ये घडत आहेत. दुसरीकडे झारखंडमध्ये परिमल नथवाणी, तिथं भाजपचे एक्स्ट्रा उमेदवार आहेत, त्यांच्याही अर्जाबद्दल तक्रार होती, तर तिथं मात्र त्यांना 1 दिवसाचा वेळ जो आहे तो व्यवस्थितपणे वाढवून देण्यात आला. आणि जर तुम्ही मीनाक्षी नटराजन यांचं प्रकरण इतकं गंभीर मानता, तर मग स्मृती इराणी ज्या भाजपच्या खासदार आहेत, त्यांनी तर गेल्या 3 निवडणुकांमध्ये 3 वेळा वेगवेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते दिलेलं आहे, पण त्याच्याकडं निवडणूक आयोग जो आहे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि इथं मात्र एका साध्या प्रायव्हेट नोटीसवरनं त्यांचा अर्ज जो आहे तो बाद केला गेला आहे. म्हणजे या देशामध्ये कायदा, कोर्ट या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्यांना म्हणजे त्यांची भीतीसुद्धा आता काही भाजपच्या नेत्यांना उरलेली नाही आहे. आणि मुळात सगळं यासाठी चाललेलं आहे की राज्यसभेची 1 जागा जिंकण्यासाठीचा हा अट्टहास चाललेला आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला लोकशाही जिवंत नाही आहे याचे तुम्हाला आता अजून किती पुरावे द्यायचे. आता या सगळ्या संदर्भात कायदा नेमकं काय सांगतो, अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलेलं आहे, त्यांचं म्हणणं ऐका. Meenakshi Natarajan and several other senior Congress leaders yesterday when I learned of this most remarkable and amazing rejection of her nomination papers by the returning officer. This is on the face of it patently and blatantly illegal because no criminal case in the eyes of law exists against Ms. Natarajan. There is no criminal case for her to disclose. This is because in a private complaint which anyone can file against anyone, unless and until the magistrate or the concerned judge takes cognizance, no criminal case comes into existence. At the highest, in the present case of Ms. Natarajan, there is a notice by a court to her on a private complaint well before that court has taken cognizance. And indeed, the issue of cognizance is yet to be decided after hearing her by that court. So where is the question of a criminal case existing which she had to disclose? साहजिक आहे की म्हणजे इतक्या सगळ्या व्यवस्था ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा भाजपचं पोट अजून भरलेलं नाही आहे. इतके पक्ष फोडल्यानंतर ज्यांच्यावरती आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना आपल्याकडे घेतल्यानंतर सुद्धा भाजपची भूक थांबलेली नाही आहे. आणि एका राज्यसभेसाठी सुद्धा अशा पद्धतीचे खेळ केले जात आहेत. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत या सगळ्या संदर्भात काय म्हणतायत ऐका. कितनी सत्ता चाहिए भारतीय जनता पार्टी को? कितनी सीटों से उनका पेट भरेगा? कितनी और नीचता पर उतरेंगे? कितने और कलंकित होंगे? और कितनी और संस्थाओं का ये दम घोटेंगे? सवाल इस बात का है क्योंकि कांग्रेस की जो राज्यसभा प्रत्याशी मध्य प्रदेश से मीनाक्षी नटराजन जी हैं, उनके नामांकन को रद्द करना बीजेपी का एक और कुत्सित प्रयास है, एक और घटिया पैतरा है. उन्होंने अपने एफिडेविट में कोई बात नहीं छिपाई है, ये सारी कोरी बकवास है. जब भारतीय जनता पार्टी को समझ में आ गया बीजेपी को कि वो हमारे एमएलए तोड़ नहीं सकती है, क्रॉस वोटिंग नहीं करा सकती है, उन्होंने ये घटिया पैतरा पे आमादा हो गए, उस पर उतारू है. संविधान को ताक पर रखकर ये लोकतंत्र की दिन दहाड़े हत्या है. और अगर आपकी जरा सी भी लोकतंत्र में आस्था है
तो इसके खिलाफ अपनी आवाज उठाइए, क्योंकि बीजेपी के लालच की, बीजेपी के सत्ता की लोलुपता की, एक एक सीट के प्रयास जो जीतने का उनका है उसका कोई अंत नहीं है। और यह दिखाता है कि वो किसी भी कीमत पर सत्ता पर काबिज रहना चाहते हैं, और इसीलिए अपनी आवाज उठाइए, क्योंकि उसका खामियाजा देश भुगत रहा है। त्यामुळं या देशामध्ये निवडणूक चोरीचा हा इतका ढळढळीत उघडपणे प्रकार जो आहे तो केला जातोय। अशाच निवडणुका हायजॅक करण्याचे किती वेगवेगळे प्रकार, म्हणजे सातारा जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही बघितलं की जे उमेदवार समोरचे रिसॉर्टमध्ये गेलेले आहेत त्यांच्यापैकी एका उमेदवाराच्या नातेवाईकाला पकडून एक तक्रार दिली जाते, थेट FIR दाखल होतो मतदानाच्या दिवशी आणि त्या उमेदवाराला मतदानापासून रोखलं जातं। काँग्रेसच्या उमेदवार, तुम्हाला आठवत असेल लोकसभेला महाराष्ट्रातल्या, त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला होता, ऐनवेळी अवैध ठरवण्यात आला आणि त्यांनासुद्धा पुन्हा परवानगी जी आहे ती मिळालेली नव्हती। नंतर कोर्टानं पुन्हा त्यांच्या बाजूनं निकाल दिला, ती गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत यांचं काम तर झालेलं होतं। त्यामुळं कशा पद्धतीनं वेगवेगळे फंडे शोधून या सगळ्या निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत हे तुम्हाला इतक्या सहजपणे दिसतंय। रामटेकचं उदाहरण मी तुम्हाला आत्ता सांगत होतो। रामटेकमध्ये अशा पद्धतीनं हा सगळा खेळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं खेळलेला होता आणि हे सगळे फंडे जे आहेत निवडणुका जिंकण्याचे वाटेल तसे आणि वाटेल त्या पद्धतीनं आता होताना दिसत आहेत। कोर्ट, निवडणूक आयोग, ज्या संस्थांचं हे काम असतं निवडणुका पारदर्शकपणे पार पडणं, त्या मात्र या सगळ्यामध्ये गप्प बसून आहेत। आणि म्हणून आता आपण वोट चोरीच्या एक पाऊल पुढं टाकलेलं आहे। आता सीट चोरी, राज्यसभा चोरी होऊ लागलेली आहे। उद्या कदाचित संपूर्ण देशाची निवडणूकच हायजॅक होऊ शकते। थेट पंतप्रधान पदाच्या निवडणुकीची सुद्धा वेगळी काही पद्धत जी आहे ती आणली जाऊ शकते, इतका जर यांचा कॉन्फिडन्स वाढला तर। त्यामुळे अतिशय भयानक हा सगळा प्रकार आहे। प्रश्न केवळ काँग्रेसच्या एका राज्यसभेचा, एका उमेदवारीचा नाही आहे, सिस्टीम अशा पद्धतीनं हायजॅक केल्याचा आणि इतक्या ढळढळीतपणे लोकशाहीची हत्या केल्याचा हा सगळा मुद्दा आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? आणि मध्य प्रदेशामध्ये भाजपचा हा खेळ म्हणजे निवडणुका जिंकण्याबद्दल त्यांना जी मस्ती आलेली आहे त्याचंच उदाहरण आहे का? तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।